संत श्री सद्गुरू चूडामणी बालादास महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने होत असलेल्या या हरिनाम सप्ताहामध्ये आज चौथा दिवस आहे आणि या चौथ्या दिवशी आपण विविध कार्यक्रमांनी हे दिवस साजरे करतो आहोत। आज माझ्या प्रवचनाचा तिसरा आणि आपल्या कार्यक्रमाचा चौथा दिवस आहे। सातत्याने हरिनाम हरिभजन करत असताना प्रवचनाची सुरुवात संत श्री सद्गुरू चूडामणी बालादास महाराज आणि रेणुका माता यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी आजच्या या निरूपणाला सुरुवात करीत आहे। ही सुरुवात करण्याच्या अगोदर एक नम्र सूचना माझी आपणा सर्वांना राहील की आपण ह्या मंदिरात येतो ते परमार्थासाठी येतो, भक्तीसाठी येतो आणि परमार्थ याचा अर्थ स्वार्थाच्या विरुद्ध दुसऱ्याचं भलं करणे, दुसऱ्याला त्रास होणार नाही असं वागणे, याला परमार्थ असं म्हणतात। बाबा महाराज सातारकर यांचं एक कीर्तन चालू होतं आणि त्या कीर्तनाचा विषय पण स्वार्थ आणि परमार्थ असाच होता। ते बोलत असताना बाबा महाराज म्हणले की समुदाय फार मोठा असतो, खूप मोठा समुदाय होता, 50 स्पीकर लावलेले होते आणि योगायोगाने एका भागातला स्पीकर बंद पडला। स्पीकर बंद पडल्यानंतर ज्या भागात स्पीकर बंद पडला तिथले लोक ओरडायला लागले, आम्हाला ऐकू येत नाही। आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्यांना ऐकू येत होतं त्यांना पण ऐकू येत नव्हतं। बाबा महाराजांनी आपल्या कीर्तनाचा जो विषय होता तसाच पुढे सरकला आणि त्यांनी सांगितलं की ज्यांना ऐकू येत नाही त्यांनी गोंधळ करणे आणि दुसऱ्याला ऐकू न देणे हा द्वेष आहे, हा मत्सर आहे। आणि ज्यांना ऐकू येतं त्यांना ऐकू देणे आणि आपल्याला ऐकू नाही आलं तरी चालेल असं म्हणणे हा परमार्थ। म्हणून आपल्याला ऐकायचं नसेल आणि दुसऱ्याला ऐकू द्यायचं असेल तर आपण थोडीशी काळजी घ्यावी। आपली जी लेकरं बाळं आहेत त्यांच्यामुळे इतरांना त्रास होत असेल तर त्यांच्या हातात टाळ देऊन आणखी थोडा मोठा आवाज करण्यापेक्षा त्यांना थोडं बाजूला घेऊन गेलं आणि बाकीच्याला ऐकू दिलं तर खऱ्या अर्थाने परमार्थ साध्य होईल आणि ज्या उद्देशासाठी आपण इथं आलेलो आहोत हा उद्देश पण साध्य होईल। ही एवढीच सूचना देऊ मी माझ्या मूळ विषयाकडे वळतो। आज आपण आपल्या प्रवचनाचा जो विषय निवडलेला आहे तो आहे भगवद्गीतेचा अध्याय 4 आणि या अध्यायाचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग आणि त्यात सोप्यात सोपा शब्द दिव्य ज्ञान। म्हणजे आज आपल्याला जे प्राप्त करायचं आहे ते दिव्य ज्ञान प्राप्त करायचं। हे दिव्य ज्ञान कसं असतं याचं स्पष्टीकरण याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे। आपण अध्याय 3 पाहिला, दुसरा पाहिला, त्याच्यामध्ये आपण आत्मा क्रोध याच्याविषयी चर्चा केली आणि 3ऱ्या अध्यायामध्ये स्वकर्म हाच स्वधर्म याचं स्पष्टीकरण आहे। म्हणजे आपलं कर्म आपण जर मन लावून केलं, आपलं कर्म जर आपण भक्तीने केलं तर ते धर्माचं पालन होईल आणि हे धर्माचं पालन हेच मोक्षाचं साधन असेल असं 3ऱ्या अध्यायात सांगितलेलं आहे। स्वकर्मातून मोक्षप्राप्ती कुणी केली याची उदाहरणं आपल्याकडे भरपूर आहेत। त्यात योगायोगाने आज संत श्रेष्ठ सावतामाळी यांची पुण्यतिथी आपण साजरे करतो आहोत। सगळ्यात मोठं कर्मातून मोक्षाचं सगळ्यात चांगलं उदाहरण सावतामाळी आहे।
कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असं म्हणणाऱ्या सावता माळींनी आपली शेती, आपला उद्योग, आपलं माळीपण हाच उद्योग केला आयुष्यभर. पंढरपूरची वारी सुद्धा केली नाही, मंदिरात जाऊन दर्शन घेतलं नाही, घरात देवपूजेचं प्रश्न मांडला नाही, परंतु आपलं कर्म भक्तीशी जोडलं, आपलं मन कर्मात जोडलं आणि भक्ती साध्य केली आणि भक्तीतून मोक्ष साध्य केला. त्याचं सगळ्यात मोठं जे उदाहरण आपल्याला दिलं जातं की एक दिवस पांडुरंग तिथून मंदिरातून गायब झाला आणि सावतामाळीच्या मळ्यात आला. तिथली कांदा मुळा भाजी जी होती ती पण विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. इतका मोठा अधिकार सावतामाळींनी आपल्या कर्मातून प्राप्त केला. म्हणजे देवपूजा, वारी, दर्शन ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात, मान्य आहे, परंतु हे न करता पण आपलं कर्म आपला धर्म म्हणून जर आपण पाळलं तरीसुद्धा आपल्याला मोक्षप्राप्ती किंवा ईश्वर प्राप्ती होऊ शकते. हे सावतामाळींनी दाखवून दिले आणि म्हणून आज त्यांचं स्मरण करणं आणि त्यांच्या मार्गावरून जाणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याच्यानंतर गोरोबा काका आहेत, त्यांनी गाडगी मडकी घडवली आणि तिथंसुद्धा आपल्या कर्मातच ईश्वर पाहिला. ते तर विठ्ठल विठ्ठल इतकं म्हणायचे की त्यांचा मुलगा पायाखाली आला, चिखलात तुडवला गेला तरी तसं त्यांना कळलं नाही. इतकं विठ्ठल भक्तीमध्ये तल्लीन झालेल्या गोरोबा काकांनी कर्मातून आपण भगवंत प्राप्त करू शकतो हे दाखवून दिलं. म्हणून आपल्याला कर्म हाच मोक्षाचा मार्ग आहे हे लक्षात घ्यावं लागेल. चोखामेळा आहेत, शूद्र समाजात जन्म, सेवा हा धर्म आणि त्याच ह्याच्यामध्ये त्यांनी कधी देवाला दोष दिला नाही की मला एवढं हलकं जीवन, नीच जीवन का दिलंस, मला जे दिलंस तू तेच माझ्या मोक्षाचा मार्ग आहे, माझ्या पूर्वकर्माप्रमाणे आणि मला मोक्षप्राप्तीसाठी जे लागणार आहे तेच कर्म तू मला दिलेस आणि तेच कर्म मी तुझं कर्म म्हणून करीन असं चोखामेळाने म्हटले. आणि इतका त्यांचा अधिकार होता की चोखोबाची गुरे राखीतो, नामयाची खीर चाखीतो. नामयाची खीर चाखण्यासाठी, चोखोबाची गुरं राखण्यासाठी स्वतः भगवंत अवतरला. हा कर्माचा अधिकार आहे. म्हणून आपल्याला कर्म हे फक्त करत असताना त्याच्यामध्ये मन ओतायचं आणि कर्म आणि मन एकत्र झालं की भक्ती आपोआप जन्म घेते आणि भक्ती जन्म घेतली की आपल्याला मोक्षाचा मार्ग सापडतो. म्हणून काम क्रोध अहंकार जिंकून आपण जर निष्काम कर्म केलं तर आपल्याला ईश्वर प्राप्त होतो. त्याचं दुसरं उदाहरण, न मागे तयाची रमा होय दासी असं म्हटलं जातं. जो मागत नाही त्याची लक्ष्मी दासी होते. हे भगवान विष्णूंच्याच बाबतीत सत्य झालेलं आहे. अनेक राजांना सोडून, अनेक मोठ्या विभूतींना सोडून या रमेने किंवा लक्ष्मीने विष्णूला वरलं, जे शांतपणे आपल्या 1000 फणे असलेल्या शेषनागाच्या पाठीवर झोपलेले होते, पहुडलेले होते, त्यांना जाऊन वरलं आणि त्यांची दासी झाली. आणि अजूनही आपण रोज चित्र फोटो पाहतो की लक्ष्मी ही विष्णूचे पाय चेपते. म्हणजे जर निष्काम राहिलं किंवा जर मोह नाही केला तर जो मोह करत नाही, जो आशा करत नाही, जो आसक्ती करत नाही त्याची रमा दासी होते, लक्ष्मी दासी होते. हे या उदाहरणावरून आपल्याला स्पष्ट होतं. म्हणून कर्म करत असताना अनासक्त कर्म करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आपण सगळेच प्राणी मात्र जे काही आहेत त्या सगळ्यांना कर्म हे आवश्यक आहे. कर्माशिवाय आपण कोणीही राहू शकत नाही. कर्म अपरिहार्य, कर्माशिवाय कोणीही राहू शकत नाही. मग ते खाण्यापिणंसुद्धा असो ते पण कर्मच आहे, ते स्थूल कर्म. खाणं पिणं झोपणं हे जे रोजचं दैनंदिन कर्म आपण करतो आपल्यासाठी, ते कर्म हे स्थूल कर्म आहे, हे करावंच लागतं प्रत्येकाला. परंतु आपला उद्योगधंदा पोटपाणी चालण्यासाठी जे करतो ते कर्म आपण कसं करतो याला जास्त महत्त्व आहे. म्हणून आपल्या प्रत्येक कर्मामध्ये मन असणं आवश्यक आहे. म्हणूनच रामदास स्वामींनी आपल्याला एक हे दिलेलं आहे, श्लोक दिलेला आहे, मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे.
रामदास स्वामी असं म्हणतात की मना सज्जना भक्तिपंथेची जावे. मनाला ते सूचना देतात की जायचं आहे म्हणजे जे करायचं आहे ते भक्तीनं करायचं आहे. म्हणजेच जे ईश्वराला पाहिजे तसं मन आपलं तयार झालं पाहिजे, तसं कर्म आपलं तयार झालं पाहिजे. आपला स्वभावच ईश्वर झाला पाहिजे. ईश्वराला पाहिजे ते आपल्या स्वभावात आलं पाहिजे अशा पद्धतीनं. आणि जे जगामध्ये निंदे आहे, ज्याची निंदा केली जाते, ज्याला वाईट म्हटलं जातं, ज्याला कुकर्म म्हटलं जातं, असं न करता जे वंद्य आहे, ज्याचं लोकांनी अनुकरण करावं. आपण घुंगराचा आवाज ऐकायला गेलो तर ते निंदे आहे, आणि टाळाचा आवाज ऐकायला आलो तर वंद्य. मग जे वंद्य आहे ते करायचं आणि जे निंदे आहे ते सोडून द्यायचं. एवढंच पाळायचं आपल्याला. म्हणून रामदास स्वामींनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला भक्ती करायची आहे आणि भक्तियुक्त कर्म करायचं. आणि भक्ती करण्यासाठी मन त्या कर्मामध्ये असलं पाहिजे. संसार कुणालाही सोडता येत नाही. संसार सोडून, कर्म सोडून कुणीही जगू शकत नाही. प्रत्येकाला संसार असतो. संन्यासाला सुद्धा थोडा का होईना संसार असतोच. संन्यासी पूर्ण संन्यास हा नाहीच आहे. कर्म श्रेष्ठ की संन्यास श्रेष्ठ असा एक अध्याय आहे. त्यावेळेस आपल्याला हे लक्षात येईल की शून्य कर्म असं होऊच शकत नाही. थोडं का होईना कर्म प्रत्येकाला करावंच लागतं. संसार प्रत्येकाला थोडा बहुत तरी करावाच लागतो. याच्यातून बाहेर पडता येत नाही. म्हणून जे कर्म आपण मनातून करतो त्याला भगवद्गीता विकर्म असं म्हणतो. हे विकर्म जर आपण केलं त्याला विशेष मनोमय कर्म असं म्हणतात. विशेष मनोमय कर्म म्हणजे कर्मच आहे, परंतु ते मनातून केलेलं आहे, विशेष केलेलं आहे, म्हणून त्याला विशेष मनोमय कर्म असं म्हणतात. आपण साध्या साध्या गोष्टीतून हे सांगू शकतो, समजू शकतो. आपण आपल्या समोरून आलेल्या व्यक्तीला नमस्कार करतो. हा नमस्कार दोन प्रकारचा असतो. एक उगी सहज नमस्कार करणे आणि मनातून नमस्कार करणे. या दोन्ही गोष्टी समोरच्या पाहणाऱ्याला ताबडतोब कळतात. पाया पडायचा प्रकार असेल, नमस्काराचा प्रकार असेल, आपण बळजबरीने घातलेला दंडवत आणि मनातून घातलेला दंडवत याच्यामध्ये खूप फरक आहे आणि तो सहजासहजी आपल्याला समजू शकतो. म्हणून जे कर्म आपण मनातून करणार आहेत त्यालाच विकर्म म्हटलेलं आहे. आणि विकर्मातूनच भक्ती निर्माण होते आणि भक्तीतून आपल्याला ईश्वर साध्य होतो. भक्तीमुळं किंवा मन असल्यामुळं प्रत्येक वस्तूला किती किंमत प्राप्त होते याचं उदाहरण भक्तीचं जर पाहायचं असेल तर श्रीकृष्ण सुदामा हे सगळ्यात उत्तम उदाहरण. सुदामा अतिशय गरीब ब्राह्मणाचा मुलगा. सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये श्रीकृष्ण आणि सुदामा दोघं एकत्र शिकायला होते. बालमित्र होते. लहानपणी बाललीला सगळ्यांनी मिळून केल्या. सुदामा होता, पेंद्या होता, सगळेच होते. दोघं वेगवेगळ्या ठिकाणी राहिले. श्रीकृष्ण राजा होते आणि सुदामा गरीब ब्राह्मण होता. भिक्षुकी करून आपल्याला जे काही मिळेल त्याच्यातून पोट भरणे, उदरनिर्वाह करणे हे त्याचं काम होतं. हे सगळ्यांना माहिती आहे. त्याची परिस्थिती अशी होती की आपल्या घरी चूल पेटवण्यासाठी रोजच्या रोज माधुकरी मागून आणावी किंवा भिक्षुकी कार्य करावं आणि त्याच्यातून जे मिळेल त्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालवावा. कसं बसं लेकरांचं पोट भरायचं. अत्यंत हलाखीची परिस्थिती आणि कुणालाही न मागणारा संतुष्ट ब्राह्मण. त्याच्या पत्नीने त्याला नेहमीच घोषा लावला की श्रीकृष्ण तुझा एवढा मोठा द्वारकेचा राणा मित्र आहे, जा त्याला जाऊन भेट आणि काहीतरी घेऊन ये, आपली गरिबी दूर होईल. काही फार मागायचं नाही आपल्याला, उदरनिर्वाहासाठी मागायचं आहे. परंतु सुदाम्याच्या स्वभावात ते नव्हतं. पण पत्नी फारच म्हणते आणि बरेच दिवस झाले आपल्या मित्राला भेटून. म्हणून सुदाम्याने विचार केला जाऊन येऊ, चला बरं मी उद्या जातो. रात्रभर विचार केला, बायकोनी विचार केला काय द्यायचं सोबत. आता तो म्हणेल ना काय आणलास माझ्यासाठी म्हणून. कुणाच्याही घरी जात असताना काहीतरी घेऊन जायची पद्धत असते. एक मुठभर पोहे तिने बांधून दिले. मुठभर पोहे बांधून दिले. ते पोहे घेऊन सुदामा तिथे गेला. राजधानीमध्ये कुणी येऊ देत नव्हतं. कसं बसं कुणीतरी आलंय म्हणून बाहेर सांगितलं तेव्हा श्रीकृष्णाने स्वतः जाऊन त्याला बोलावून आणलं. त्याची पाद्यपूजा केली आणि श्रीकृष्णाला इतका आनंद झाला की राण्यासुद्धा त्रासिक झाल्या. म्हणजे आश्चर्यचकित झाल्या. हे काय, कोण आहे हा, दरिद्री ब्राह्मण दिसतोय आणि देव आहे त्याला एवढं महत्त्व देतोय. पण तो फक्त मित्रच नव्हता तर भक्त होता. आणि ते जे पोहे दिलेले होते ते भक्तीचे पोहे होते. द्यायला पण लाज वाटत होती. श्रीकृष्णाने हिसकावून घेतले आणि आनंदाने खाल्ले. हे भक्तीचे पोहे होते. आणि जात असताना त्याला काहीही सांगितलं नाही आणि सुदाम्याच्या स्वभावात नव्हतं. त्यानं काहीही मागितलं नाही, परिस्थिती सांगितली नाही. परंतु श्रीकृष्णाला सगळंच दिसत होतं, सगळंच कळत होतं.
त्यानं त्याच्या बदल्यात काय दिलं हो? त्या पोह्याच्या बदल्यामध्ये त्याचं घरच नाही, नगरी सोन्याची करून टाकली, तरी पण पोह्याचं मूल्य संपलं नाही. 1000 रुपयाची नोट दिली तर किती रुपये संपले? अजून शिल्लकच आहेत म्हणून सांगितलं. लक्षात घ्या. म्हणजे भक्ती, त्या साध्या पोह्यामध्ये फक्त भक्ती ओतलेली आहे, तर त्याचं मूल्य किती वाढलं लक्षात घ्या. साधीच गोष्ट असते, परंतु त्याच्यामध्ये जर मन घातलं तर त्याचं भक्तीत रूपांतर होतं. लक्षात घ्या. आज आपला जो विषय आहे, आपल्याला जे दिव्य ज्ञान आहे, ते फक्त मन ह्या विषयावरच आहे, भक्ती ह्या विषयावरच आहे. म्हणून कुठलीही गोष्ट करत असताना त्याच्यात मन असणं हे जास्त महत्त्वाचं आहे. अहो, कबीर आपली वस्त्र विणायचा, तर प्रत्येक धागा विणताना तो ईश्वराचं नाव घ्यायचं, आणि प्रत्येक ते वस्त्र विणत असताना झिनी झिनी बिनीचे दरिया असं म्हणत म्हणत, भजन म्हणत म्हणत तो ती वस्त्र तयार करायचा. आणि ती चादर बाजारात गेली की ताबडतोब लोक त्याच्यात विशेष काहीतरी पाहायचे आणि ते आपोआप विकल्या जायचं, मिळायचं नाही. इतक्या भक्तीनं ते केलेलं असायचं की माझा देव हे पांघरणार आहे, माझा देव हे स्वतःजवळ ठेवणार आहे, असं म्हणून प्रत्येक ग्राहकाला देत असताना देव समजून द्यायचं. म्हणजे त्याच्यात मन ओतून तयार केलेली वस्तू असल्यामुळं त्याचं वेगळं मूल्य आपोआप तयार व्हायचं. मग मन ओतून जर हे तयार केलं तर प्रत्येक गोष्टीचं मूल्य वाढत जात असतं. आपण पाहतो, शेतकरी असतो, शेतकरी पेरताना कसं पेरतो? पाऊस पडला, खाली ओल आहे का नाही पाहतो आणि मग धान्य पेरतो. ओली पेर, खोली पेर, पण ओली पेर अशी म्हण आहे. खोलात पेरायचं आणि ओलं असेल तरच पेरायचं, तरच वापतं ते. ओलं याचा अर्थ मन. लक्षात घ्या. आपलं कार्य करत असताना त्याच्यामध्ये मनाची ओल असेल तरच ते कार्य करायचं, आणि तरच ते कार्य त्याला अंकुर फुटणार आहे, त्याला काहीतरी मूल्य प्राप्त होणार आहे. दक्षिणा देतात ब्राह्मणाला, किंवा जे कोणी ब्रह्मकर्म करत असतील त्यांना दक्षिणा देण्याची पद्धत असते. दक्षिणा देत असताना कशी देतात? ओली करून देतात. लक्षात ठेवा. ओली करून देण्यामध्ये असा अर्थ आहे की माझं मन आहे, मी पूर्ण मनातून, पूर्ण मनोभावे तुम्हाला ही दक्षिणा देत आहे. ही तुमच्या कर्माची किंमत नाही आहे, हे तुम्ही जे माझ्यासाठी पुण्यकर्म केलेलं आहे त्याचे काहीतरी उत्तरही होण्यासाठी, तुमचा प्रपंच चालण्यासाठी म्हणून मी जी काही आदली पावली तुम्हाला देत आहे ती भिजवून देत आहे, ओल्या मनाने देत आहे. आणि त्याच्यावर परत तुळशीपत्र ठेवलं जातं. लक्षात ठेवा. ती दक्षिणा देत असताना त्याच्यावर तुळशीपत्र ठेवले जाते. तुळशीपत्र कशासाठी ठेवतात? की याच्यात माझी आसक्ती नाही, हे पैसे मला परत येतील अशा नाही, याच्या बदल्यात मी काही मागणार नाही, अशी भावना ठेवण्यासाठी म्हणून तुळशीपत्र. ओली करण्यामागं मन आणि तुळशीपत्र ठेवण्यामागं माझं मन ह्याच्यात गुंतलेलं नाही, हे दाखवण्यासाठी म्हणून अशा प्रकारे दक्षिणा दिली जाते. आपण पाहतो, एखाद्या व्यक्तीला, दूर देशात राहणाऱ्या किंवा आईपासून दूर राहणाऱ्या मुलाला काही वाढदिवसानिमित्त, कशानिमित्त एक 4-4 पानी, 5-5 पानी पत्र आले, मोठमोठे ग्रीटिंग आले, प्रेझेंट आल्या. त्याच्यापेक्षा एक 2 अक्षराचं आशीर्वादाचं आईचं पत्र जर आलं तर 4 ओळीचं पत्र हे 4 पानाच्या निबंधापेक्षा श्रेष्ठ ठरतं. कशामुळे ठरतं? त्याच्यात आईचं मन आहे, त्याच्यात आईचा आशीर्वाद आहे. म्हणून मूल्य कशावर ठरत असतं? तर 4 ओळीवर नाही, कागदावर नाही, त्याच्या प्रेझेंटवर नाही, तर त्याच्यात त्या व्यक्तीचं मन किती गुंतलेलं आहे त्याच्याप्रमाणे त्याचं मूल्य ठरत असतं. म्हणून आजारी मुलाची सेवा जर करायची असेल तर 2 प्रकार असतात. आपण नर्स किंवा दाई लावतो आणि आई पण सेवा करते. दाईच्या सेवेमध्ये आणि आईच्या सेवेमध्ये फरक आहे की नाही? दाईने केलेली सेवा ही कशी असते? समजा रात्री 2 वाजता लेकरू उठलं, ती काय म्हणेल? कशासाठी उठलं असेल? माझी झोप मोड करून याला काय मिळणार आहे? असेच लेकरं असतात, काहीतरी म्हणेल. आणि तेच आई जर असेल तर, अरे आणखी 2 वाजले, आता कसं काय उठला हा, काय त्रास होत असेल याला? बघण्याचा दृष्टिकोन एकदम बदलतो. आईचं मन आहे, दाईचं मन नसतं. दाईला फक्त पैसा दिसतो. म्हणून मन हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये मन हे महत्त्वाचं आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक कर्मात भक्ती जर असेल तर भक्तीमुळे कर्म हे विकर्म होतं. आणि त्याच्यात जर सहजता आली, आई जे काम करते ते सहज करते, आव आणून कोणतं करत नाही, त्याची जाहिरात करून कोणती गोष्ट करत नाही. सूर्य उगवतो, मावळतो, रोजचा ठरल्याप्रमाणे उगवतो, ठरल्याप्रमाणे मावळतो.
तो काय असं म्हणतो का मी आज उगवणार नाही, आज उगवणार आहे, माझी रजा आहे, माझी सुट्टी आहे, मला आज कंटाळा आहे, असं काय म्हणतो का? काहीच म्हणत नाही. सहजता आहे. एखादी गोष्ट सहजपणे करणे, मन लावून करणे आणि सहज करणे याला अकर्म म्हणतो. म्हणजे ती पुढची पोझिशन. एखादी गोष्ट मन लावून करणे आणि ती सहज रोज करणे, नेहमी करणे याला अकर्म म्हणायचं. आणि असं अकर्म साध्य झालं की मग आपल्याला मोक्षाचा मार्ग सापडतो. आता हे अकर्म कसं साध्य होतं बघा. आपण गड चढतो, एखादं मंदिर, देवीचं वगैरे मंदिर उंच असतं महादेवाचं, आणि हे आता रायगडासारखा गड आहे. या गडावर 500-600 पायऱ्या चढावं लागतात. आता त्या पायऱ्या चढून जाण्यासाठी आपण जर गेलो तर 10-20 वेळेस तरी बसावं लागतं आपल्याला. परंतु तिथं जर त्या भागात जे राहणारे लोक आहेत ते सरसर पायऱ्या चढून वर जातात. अशाच एका प्रसंगी एक मुलगी तिच्या धाकट्या भावाला काखेवर घेऊन पायऱ्या सरसर चढत जात होती. तिला विचारलं, तुला ओझं होत नाही का? तुला आम्हाला स्वतःलाच चढायला अवघड आहे, तू तर लहान लेकराला घेऊन चढालीस वर. तिने म्हणलं, मला भावाचं ओझं होत नाही. लक्षात ठेवा, भावाचं कुठं ओझं असतं का हो? तिला जर 5 किलोची पिशवी दिली तर जड वाटेल, परंतु भाऊ दिलाय 5 किलोपेक्षा जास्त जड आहे तरी जड वाटत नाही. त्याचं कारण मन आहे. लक्षात ठेवा, त्याचं कारण मन आहे, त्याचं कारण प्रेम आहे, त्याचं कारण माया आहे. ते असायला पाहिजे. एखादी नोट असते, आपण बाजारामध्ये लहान मुलं नोटा घेऊन खेळतात. 10 पैशाला 50 पैशाला नोट मिळते, त्याची किंमत 50च पैसे असते. मग ती 2000ची का नोट असणार, ती जर 1 रुपयाला मिळाली तर त्याची किंमत किती आहे? 1 रुपया. परंतु आपल्याकडे जी नोट असते खिशामध्ये, त्या नोटीची किंमत 2000 रुपये. कशामुळे आहे? त्याच्यावर असलेला जो शिक्का आहे गव्हर्नरचा आणि वर एक सही असते, त्या सहीमुळं त्याचं मूल्य वाढलं. लक्षात ठेवा, त्याची किंमत 2000 होते आणि कागदाची किंमत, नोटेचा कागद आहे, बंद झालेली नोट घेतली आणि जाळली, काय होईल? थेंबर पाणी पण तापणार नाही, त्याला काहीच किंमत नाही आहे. पण त्याच्यावर जेव्हा शिक्का बसतो म्हणजे मन, आलं का लक्षात? होतं म्हणजे त्या वस्तूवर मन, म्हणजे पोह्याची किंमत जशी वाढली तशी साध्या कागदाची किंमत सुद्धा वाढते, जर मन असेल तर, जर भक्ती असेल तर. मग साधे कर्मसुद्धा आपले जर भक्तिमय झाले तर त्या कर्माचं वजन वाढतं. लक्षात ठेवा, त्या कर्माचं वजन वाढतं. आपण देवमूर्तीत शोधतो, देवाच्या पाया पडतो. आता इथं पण बघा, मन नसताना पाया पडणे, दगडाच्या पाया पडल्यासारखं काहीच नाही. जर आपण मनातून पाया पडलं तर त्याच्यातलाही देव जागा होतो आणि आपल्यातलाही देव जागा होतो. म्हणून मन असणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून कोणतंही कर्म करत असताना त्याची अध्यात्माशी जोड घालण्याचा, भक्तीशी जोड घालण्याचा प्रयत्न करावा. व्यायाम करायचा, सकाळी व्यायाम करायचा. व्यायाम करत असताना साधी कसरत करता येते, सूर्यनमस्कारही करता येतात. मग सूर्यनमस्कार घालावेत. सूर्यनमस्कारामुळे काय होईल? व्यायामही होईल आणि सूर्याचे नावही घेणं होईल. भास्कराय नमः, प्रभाकराय नमः सगळ्यात म्हणता येईल. म्हणजे व्यायाम करत असताना शारीरिक व्यायामही झाला पाहिजे आणि मानसिक व्यायामही झाला पाहिजे. मनाला पण शांत वाटलं पाहिजे. मग मनाला शांत वाटण्यासाठी व्यायामासोबत देवाचं नाव घ्या. आपण योगासनं करतो, योगासनं करत असताना ओमचा उच्चार करा. ओमचा उच्चार आहेच, रामदेव बाबाजी शिकवतात त्याच्यामध्ये ओमचा उच्चार आहेच. ओम जितकं जास्त वेळ तुम्हाला लांबता येईल तेवढा म्हणायचं. आपोआपच काय होतं? प्राणायाम होतो, योगासनं होतात आणि ओमचा उच्चारही होतो. ईश्वराचं अधिष्ठान आपोआप त्याला प्राप्त होतं. ज्याला ईश्वराचं अधिष्ठान प्राप्त होतं त्याची किंमत वाढत जात असते. आपण दक्षिणेचा उल्लेख केला, तसं गुरुदक्षिणा बघू आपण. आता गुरुदक्षिणा द्यायची. आपल्या गुरुकडून आपण ज्ञान ग्रहण केलेलं आहे आणि त्यांना आपल्याला काहीतरी दक्षिणा द्यायची. आता गुरुची दक्षिणा देत असताना तुम्ही काहीही द्या, गुरुच्या उपकारांचं मूल्य फिटणार आहे का? कधीच आपण त्याचे उत्तर, आपल्या अंगाच्या कातड्याची जरी चप्पल करून त्यांच्या पायात घातली तरीही आपण त्यांचं ऋण उतरू शकत नाही. मग आता काहीतरी आपल्या मनाच्या समाधानासाठी आपल्याला एखादी वस्तू द्यायची. मग तुम्ही किती किमतीची देणार आहात ह्याला महत्त्व नाही, त्याची किंमत नसली तरी चालेल, तुमचं मन देणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. एक फूल द्या, चालेल, एक फूल द्या, गुरूंना नमस्कार करा. ते हे फूलसुद्धा त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं प्रेझेंट आहे, सगळ्यात मोठी गुरुदक्षिणा आहे. पंखा द्या, साध्या किमतीची वस्तू आहे. खडावा द्या,
त्यांना जे लागतं साधं साधं कमंडून द्या. जी वस्तू आपल्याला देता येते ती किती किमतीची आहे हे महत्त्वाचं नाही, त्याच्यात तुमचं मन किती आहे हे महत्त्वाचं आहे. आणि मन असेल तर त्या वस्तूला पण काय होते, किंमत प्राप्त होते, वजन प्राप्त होतं. कसं वजन प्राप्त होतं? पूर्ण नगरी सोन्याची केली तरी त्याची किंमत फिटू शकत नाही, इतकं अमूल्य ते होत असतं. म्हणून कोणताही व्यवसाय करत असताना, आपल्याला व्यवसाय करायचा, कोणताही व्यवसाय करत असताना मनामध्ये समाजाच्या हिताचा हेतू असावा. आपण जनावरं पाळतो, मग गायी पाळल्या तर गायींचा वंश वाढवला तर समाजाचा फायदा होईल की नाही? गोरक्षण हे समाज उपयोगी काम आहे. कारण गायीचे प्रत्येक अवयव, प्रत्येक वस्तू, त्याचं जे जे काय आहे ते सगळं आपल्या उपयोगाचं आहे आणि सगळं आरोग्याला हितकारक आहे. एवढंच नाही, आईचं दूध जर कमी पडत असेल तर गाईचं दूध पितो म्हणून तिला गोमाता असं म्हटलेलं आहे. मातेचं रक्षण आहे. आईचं रक्षण जसं करता तसं गाईचं रक्षण जर केलं तर गोरक्षण हे माता रक्षण आहे. म्हणून गोरक्षण, आपला कोणताही व्यवसाय करत असताना त्याच्यासोबत मन असेल, समाजाच्या हिताचं लक्षण असेल तर ते आपल्यासाठी जास्त उपयोगाचं आहे. आपण काही आपल्याकडे परंपरा लावलेल्या आहेत. कोणत्या परंपरा आहेत? आपण सकाळी तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्न ग्रहण करत नाही. बायकांचा हा नियम असतो. कशासाठी? त्याचं कारण एकच आहे की वृक्षांचं संगोपन करणे हे समाज उपयोगी आहे, समाजाच्या हिताचं आहे. आणि म्हणून वृक्षांना आपण देव मानतो. मग बेल असेल, महादेवाला बेल व्हावा, असं एरवी बेल कोणी आणली का घरात? बेलाचं झाड कोणी लावील का? त्याला भक्तीची जोड दिली आहे म्हणून बेलाला पवित्र प्राप्त झाले आणि ते समाजाच्या उपयोगाचं आहे. बेलाचे अनेक उपयोग आहेत, बेलाची अनेक औषधं आहेत आणि बेलाचं पाणी घरामध्ये हे हितकारक आहे, समाजासाठी उपयोगाचं आहे, घरासाठी उपयोगाचं आहे, पावित्र्य वाढवणार आहे, आपल्याला मन प्रसन्न वाटतं पूजेमध्ये. म्हणून बेलाचं झाड लावणं किंवा बेलाला पाणी घालणं, आवळीचं झाड लावणं, त्याला पाणी घालणं, कारण आवळ्याचे फार उपयोग आहेत. आवळा खाल्ला तर म्हातारपण येत नाही म्हणतात, कारण सी व्हिटॅमिन एमध्ये. आवळीचा रस हा घेतला तर आपली प्रकृती अगदी ठणठणीत राहते आणि रोज तो ताजा घ्यावा लागतो. म्हणून अशी जे उपयोगाच्या वस्तू आहेत त्याला देवाशी जोड घातलेली आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक ठिकाणी आपण बेलाचं असेल, आवळीचं असेल, वडाचं असेल, पिंपळाचं असेल, हे जे झाडं आहेत हे पवित्र मानलेले आहेत आणि हे एकदा लावले की तोडत नाहीत, त्याची पूजा करतात. त्याचं कारण एकच आहे, समाजाच्या हिताचं. समाजाचं हित जपासण्यासाठी म्हणून अशा झाडांची लागवड आपण करतो आणि ह्या झाडांना पाणी घातल्याशिवाय आपण जेवू नये असा एक संकेत दिलेला आहे. कुठलंही काम करत असताना, दुसरं आपण गृहीत धरू, समजा शेती करायची, तर शेती करत असताना आपण ज्वारी, कापूस, गहू, फार फार तर ऊस, केळी असं घेतो. हे का घेतो? ज्वारी सगळ्यांना खायला लागते, कापूस वस्त्र लागतात, हे सगळ्या समाजाच्या उपयोगाच्या वस्तू आहेत, त्या कोणीतरी निर्माण कराव्या लागतात आणि म्हणून शेतकरी त्याच्यातून या वस्तू निर्माण करतात. परंतु असं जर ठरवलं शेतकऱ्यांनी किंवा माझा फायदा ह्याच्यात फार कमी आहे, किती राहतं सोयाबीनमध्ये, काहीच राहत नाही, आत्महत्या करायची वेळ आणि आत्महत्या करण्यापेक्षा आपल्याला घरं बांधता येतील, प्लॉट घेता येतील, पोरांना शिकवता येईल, आपण आफू लावू, तंबाखू लावू. उद्या गांजाची शेती जर करायची ठरवली शेतकऱ्यांनी तर कसं होईल? काय खाता? आफू खाता, गांजा खाता? असं नाही. शेतकरी काय विचार करतो की जे लोकांच्या हिताचं आहे तेच मी पिकवीन, फायदा होतो म्हणून मी गांजा, आफू पिकवणार नाही, तंबाखू पिकवणार नाही, हा समाज सगळा नष्ट होईल असं जर मी केलं तर त्याचं पाप मला लागेल असं म्हणतो आणि म्हणून आपण तंबाखू किंवा अशा वस्तू पिकवत नाही, त्या ज्या समाजाला घातक आहेत. म्हणून शेती करत असताना लोकांच्या जास्त उपयोगाला येईल आणि आपल्यालाही काही फायदा होईल अशा पद्धतीने आपण शेती करतो. व्यापार करायचा, आता व्यापार करत असताना तो व्यापारसुद्धा असाच करावा लागेल की ज्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचा फायदा असेल. परदेशी वस्तू जर आपण आणून विकायला सुरुवात केली तर आपला देश काय होईल? हळूहळू गरीब होत जाईल आणि परदेश श्रीमंत होत जाईल. मग देशी वस्तू जर व्यापाऱ्यांनी विकल्या, स्वदेशीचा नारा दिला, वापरणाऱ्यांनी स्वदेशी वापरायचं आणि विकणाऱ्यांनी स्वदेशीच विकायचं, हे जर ठरलं तर आपला राष्ट्रधर्म पालन होईल, व्यापार तर होईलच होईल, देशही सुधरेल. मग देशाच्या हितासाठी कोका कोला पिल्यापेक्षा जर आपण दूध पिलं तर शेतकऱ्याचा फायदा होईल, गोरक्षणचा फायदा होईल आणि कोका कोला पिला तर
बाहेरचे देश श्रीमंत होतील. आपण फक्त ठरवायचं काय करायचं ते. म्हणजे आपलं मन अशाच वस्तूवर द्यायचं की ज्याच्यामुळं या राष्ट्राचा फायदा होईल, ज्याच्यामुळं या समाजाचा फायदा होईल. म्हणून व्यापार करत असताना, शेती करत असताना अशाच गोष्टी करायच्या आहे की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांचा फायदा असेल. दुसरं आहे, आपण कपडे घालतो वेगवेगळे पॉलिस्टर हे ते वेगवेगळ्या ह्याचे कपडे घालतो आपण. त्याच्याऐवजी प्रत्येकाने जर ठरवलं की एक खादीचा ड्रेस घ्यायचा. का घ्यायचा खादी? खादी उन्हाळ्यामध्ये थंड असते आणि हिवाळ्यामध्ये गरम असते. खादी अगदी, आणि त्याची ॲलर्जी वगैरे होत नाही. दुसरं स्वदेशी असते. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण की खादीचं वस्त्र तयार करणारे जे लोक आहेत ते अगदी झोपडपट्टीत राहणारे लोक आहेत. त्यांच्याकडून धागे तयार करून घेतले जातात, त्यांच्याकडून धागा तयार करून घेऊन वस्त्र तयार केलं जातं आणि ते वस्त्र आपल्याला वापरायला दिलं जातं. म्हणजे जर झोपडपट्टीतल्या माणसाला दरिद्री नारायणाशी जोडण्याचं साधन, दरिद्री नारायणाशी जोडण्याचं साधन म्हणून खादीकडे पाहावं आणि खादी सगळ्यांनी वापरावी, एक एक तरी वापरावी. म्हणजे आपोआप काय होईल, खादीचा प्रचार होईल. खादी दुकानातून जो मध मिळतो, खादी दुकानातून जे चंदन मिळतं, खादी दुकानामधून जे आवळ्यासारखे काही पदार्थ मिळतात, ते सुद्धा सगळे असे आदिवासी लोकांनी जमा केलेल्या वस्तू आहेत, आदिवासी लोकांनी तयार केलेल्या वस्तू आहेत. मग त्याचा आपण जर वापर केला तर स्वदेशीचं आणि आपल्या राष्ट्राचं भलं होईल, राष्ट्रधर्म पाळल्यासारखं होईल. म्हणून कुठलीही गोष्ट करत असताना, कुठलीही गोष्ट करत असताना ती समाजहिताची आहे किंवा नाही आणि त्याच्यात आपलं मन आहे किंवा नाही हे पाहायचं. आता बघा, व्यवसाय करतो वेगवेगळे. आपण डॉक्टरांचा व्यवसाय घेऊ. डॉक्टर 99% चांगले असतात, कारण ते आपल्या वेदना शमवतात आणि आपलं दुःख हरवतात. जे आपलं दुःख नाहीसं करतात, वेदना नाहीशा करतात, त्याला आपण देव म्हणतो. डॉक्टर एका अर्थाने देव. परंतु हाच डॉक्टर जर पोटात असताना मुलीचा गर्भ पाडत असेल तर त्याला आपण काय म्हणावं लागेल? कसायापेक्षाही पुढचा, कसायापेक्षाही पुढचा, इतका पापी झाला तो. आता आपण आपल्याच भागामध्ये पाहिले, मराठवाड्यात बीडला कोणतरी डॉक्टर होते, त्यांनी 4 कुत्री ठेवली होती. कुत्री 4. स्त्री भ्रूणहत्या करायची, मुलीचा गर्भ आहे का तपासायची. ती मशीन कशासाठी काढलेलं आहे की गर्भात जर काही दोष असेल, एखादं लेकरू अपंग जन्मणार असेल, मंदबुद्धी जन्मणार असेल किंवा त्याच्यात काही कुठलं त्याला मध्येच पोटातच आजार असेल, तर अशा वेळी त्याच्यावर इलाज करण्यासाठी म्हणून ते मशीन काढलेलं आहे. परंतु त्याचा उपयोग काय करतात? मुलगा का मुलगी पाहण्यासाठी करतात आणि स्त्रियांचे गर्भ पाडले जातात आणि ते खाण्यासाठी उपाशी कुत्री पोसली जातात. याच्यापेक्षा मला तर वाटतं नीच कर्म कोणतं नसेल जगामध्ये. आणि अशा माणसाचा वध किंवा अशा माणसाला फाशी याच्यात कुठेही पाप नाही. हेच भगवद्गीतेनं सांगितलं. काल आपण त्याच्यावरच चर्चा केली. म्हणून जो कोणता व्यवसाय करायचा असेल, तुम्ही डॉक्टर व्हा, शेतकरी व्हा, व्यापारी व्हा, वकील व्हा, तुम्हाला जे व्हायचं असेल, शिक्षक व्हा, जे व्हायचं असेल त्याच्यामध्ये समाजाचं कल्याण आहे किंवा नाही हे जास्त महत्त्वाचं. त्याच्यामध्ये आपल्या स्वार्थासाठी जर आपण समाजाला बळी देणार असू तर असं कर्म करणं हे चुकीचं आहे आणि त्याला शिक्षा जी असेल ती देण्यामध्ये कुठलंही पाप नाही, असंच भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. मग हा मनातून जो भक्तियोग असतो तो साधायचा कसा? भक्तियोग याचा अर्थ बाहेर तप आणि आत जप. तर बाहेर तप म्हणजे काय? या शरीराला तापवणे, या शरीराला त्रास देणे म्हणजे तप. आणि आतून जप म्हणजे ईश्वराचं स्मरण. आता आपण उपवास करतो. उपवास करतो म्हणजे काय करतो? आपल्या शरीराला त्रास देतो. भूक लागली की आपल्या शरीराला त्रास होतो, आहे की नाही? उपवास या शब्दाचा अर्थ काय? वास म्हणजे राहणे, निवास, आणि उप म्हणजे जवळ. उपवास म्हणजे जवळ राहणे कुणाच्या? ईश्वराच्या. मग उपवास करत असताना आपण सातत्यानं जर ईश्वराचं स्मरण केलं तर केलेला उपवास उपयोगाचा आहे. नाही तर तुमच्या प्रकृतीलाच काय त्रास होईल, चांगलं होईल तेवढाच उपयोगाचा आहे. तो देवाशी जोडला जात नाही. आणि चिंतन करायचं, स्मरण करायचं ते ईश्वराचं करायचं, नामस्मरण करायचं. त्या दिवशी जागर करतात, भजन कीर्तन करतात एकादशीच्या दिवशी. परंतु आपले उपवास कसे असतात? सकाळी 6 वाजले
कुठलं आज एकादशी धरलेली आहे, मग खायचं काय, भगर करते का साबुदाणा करते, इथून सुरू होतं. हे चिंतन नाही. चिंतन आपण एकादशी धरली म्हणजे विठ्ठलाला धरलं, लक्षात ठेवा. आणि त्याचं स्मरण दिवसभर ठेवायचं. भूक लागली की स्मरण होतं म्हणून भूक लागली पाहिजे. पोटभर खाल्लं तर स्मरण होत नाही. उपवास करण्याचा उद्देश असा आहे की जेवढं तुम्ही शरीराला त्रास देताल त्या त्रासामध्ये ईश्वराची आठवण होते आपल्याला. आणि ती आठवण होण्यासाठी, त्याचं स्मरण होण्यासाठी म्हणून उपवास करावा लागतो, म्हणून ध्यानात बसावं लागतं, म्हणून पद्मासनात बसावं लागतं. म्हणजे त्रास झाला शरीराला की आपोआप ईश्वराची आठवण येत असते. म्हणून चित्त देवाठाई ठेवायचं आणि इंद्रिय भोग बंद करायचं. इंद्रिय भोगास बंदी आहे. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात मोठा भोग कोणता? जिभेचा. जे खायचं आहे त्या दिवशी ते खायचंच नाही. निराहार असा शब्द आहे त्याचा. निराहार, आहार नाही असा शब्द आहे. फराहार नाही. आपण फराळ करतो सगळेजण, फराळ नाही. परंतु त्याच्यात काही सूट दिलेली आहे, लक्षात ठेवा. कुठल्याही याच्यामध्ये थोडीशी सूट दिलेली आहे. त्या सूटचा आपण उपयोग करतो, अपवादाचा जास्त उपयोग करतो. आजारी असतील, डायबिटीस पेशंट असतील आणि म्हातारे असतील, ज्यांना भूकच सहन होत नाही, त्यांच्यासाठी म्हणून थोडी सूट दिलेली आहे की काहीतरी तुम्ही खाऊ शकता, पाणी पिऊ शकता. जर तुम्हाला त्रासच सहन होत नसेल तर ईश्वर तुम्हाला त्रास करून घ्या असं म्हणत नाही कधीच. आपण आपला त्रास करून घ्यायचा आहे आणि ठास झाला की त्याची आठवण करायची. म्हणून उपवास करायचा, लक्षात ठेवा. म्हणून उपवासाचं महत्त्व हे मन आपलं ईश्वर चरणी, ईश्वर ठाई रमवण्यासाठी म्हणून आपण उपवास करत असतो. रुग्णसेवा आहे, आपण आजाराची वगैरे सेवा करतो. घरातल्या आजाराची असेल, बाहेरच्या आजाराची असेल, किंवा नर्स वगैरे असतात, दवाखान्यामध्ये काम करणारे लोक असतात, ते पण रुग्णसेवा करतात. रुग्णसेवा करत असताना जर मनातून केली तर भार नाही, आणि जर मनातून नाही केली तर भार आहे. जर मन असेल त्याच्यामध्ये, सेवा करताना जर मन असेल तर ओझं होत नाही. सेवा करताना जर मन नसेल तर ओझं होत. म्हणून सेवा करत असताना त्याच्यामध्ये मन किंवा भक्ती ही असली पाहिजे, दयाभाव असला पाहिजे, सेवाभाव असला पाहिजे. अन्यथा काय होतं, मग ही गोळी घ्या, लांबून फेकली, हे जेव्हा ताट भिरकावून दिलं, सरकावून दिलं दरवाजामध्ये, खा, असं नाही. भक्तिभाव असेल तर, मन असेल तर ह्या गोष्टी सोप्या होतात. आणि त्याच्या पुढचं एक वाक्य सांगितलं अजून की हे करत असताना तुम्ही स्तुतीची अपेक्षा करू नका. वा वा काय छान केलं असं म्हणायची अपेक्षा करू नका. निरपेक्ष बुद्धीने करा. बदल्यात तर काही मागूच नका, पण स्तुतीसुद्धा मागू नका, तो सुद्धा स्वार्थ आहे. तर निस्वार्थ किंवा निष्काम कर्म जर करायचं असेल तर स्तुतीपासून सुद्धा दूर राहिलं पाहिजे. बघा, मनातून केलेल्या कामासाठी आपल्याला कसं बक्षीस मिळतं किंवा कसा आशीर्वाद मिळतो. रामाने सीतेला सोडवण्यासाठी म्हणून रावणाशी युद्ध पुकारलं आणि श्रीलंकेत जायचं ठरवलं. सोबत सगळी वानरसेना होती. समुद्राजवळ आले, अडून बसले. पलीकडे जायचं कसं? हनुमान होते, उडी मारून गेले, उड्डाण करता आलं त्यांना, बाकीच्यांनी. मग रामासाठी तर राम सेतू बांधला. आणि हा सेतू बांधत असताना किंवा रामासाठी युद्ध करत असताना वानर खूप जखमी व्हायचे. वानरसेनाच होती सगळी, जखमी व्हायचे. परंतु रामाने त्यांच्या पाठीवरून संध्याकाळी हात फिरवला की सगळा श्रम दूर व्हायचा. ही भक्ती आहे, लक्षात घ्या. हे भक्तीने केलेल्या कामाचं हे फळ आहे. आणि रामाचा आशीर्वाद असा कष्ट केल्यानंतर आपल्याला प्राप्त होतो. खारुताई, आपली खडोळी ज्याला म्हणतो आपण, ती खारुताई रामाचं काम करण्यासाठी म्हणून त्या वाळूमध्ये जायची आणि जेवढी वाळू आपल्या पाठीवर आणता येईल तेवढी आणून तिथं झटकायची. रामाने तिला जवळ बोलवलं, तिला शाबासकी दिली, तिच्या पाठीवरून हात फिरवला. तिच्या हाताची बोटं रामाच्या तिच्या पाठीवर उमटलेली आहेत असं म्हणतात. म्हणजे रामाचं काम केलं, देवाचं काम केलं, मनातून केलं तर असे बक्षीस पण आपल्याला मिळू शकतं. म्हणून कुठल्याही कर्मामध्ये जर भक्तीचा ओलावा असेल, जर मनाचा ओलावा असेल तर ते कर्म हे श्रेष्ठ कर्म ठरतं. आई मुलाला मारते आणि सांभाळायला ठेवलेली बाई पण मुलांना मारते. फरक काय दोन्हीमध्ये? बाईनं जर मारलं तर मुलगा रडत रडत जातो, त्या बाईची शिकायत करतो आणि आईला सांगतो. पण आईनं मारलं तर आईच्याच कुशीत शिरतो, परत आईच्याच गळ्याला पडतो.
कारण तिच्यात कसं आहे, आईच्या मारण्यामध्ये माया आहे, लक्षात ठेवा. जसं कुंभार मडकी घडवताना आतून मायेचा हात देतो, वरून थापटी हाणतो. वरून थापटी हाणत असताना आतून मायेचा हात असतो, म्हणून मडकं फुटत नाही, म्हणून मडकं घडतं. तसं मायेचा हात असेल, एखादा शिक्षक आहे, खूप मारतो, पण त्याची कुणीच शिकायत करत नाही. पण एखाद्या शिक्षकाने एक चापट मारली तरी लगेच वडिलाला बोलावून आणतात. का आणतात? त्या शिक्षकाच्या मारण्यामध्ये कोरडेपणा आहे. मायेनं मारा. त्या मुलाला असं वाटलं पाहिजे की मला शिक्षा केली आहे, माझ्या कल्याणासाठी केली आहे, माझ्या भल्यासाठी केली आहे, माझी चूक झाली म्हणून केली आहे, आणि शिक्षक हे माझे मायाळू आहेत, माझ्या कल्याणासाठी करतात, असं वाटलं की त्या शिक्षकाची शिकायत येत नाही. जसं आईच्या कुशीत मूल शिरतं, तसं शिक्षकासमोर मूल उभं राहतं. म्हणून शिक्षकाने मायेनं मारलं पाहिजे. मारणं हे चुकीचं आहे, परंतु मारत असताना जर आईच्या मायेनं मारलं तर कोणताही मुलगा तुमचा राग करणार नाही. म्हणून कोरडेपणा नसावा. कोणतीही गोष्ट करत असताना त्याच्यामध्ये प्रेम असलं पाहिजे, जबाबदारी असली पाहिजे, तर तक्रार येत नाही. संत जनाबाईंनी जी जी कामं केली ती मनातून केली, ईश्वराला साक्षी ठेवून केली. दळिता कांडिता तुझं गायीन मी अनंता. दळताना कांडताना तिने फक्त देवाचा धावा केला, म्हणून तिची वेणी घालायला सुद्धा तो आला. तिला दळू लागायला आला, तिला कांडू लागायला आला, तिला झोप लागली तरी यानं सगळं दळण दळून ठेवलं. तसं आपलंही दळण दळून ठेवायचं असेल तर त्याचं नाव घ्या आणि कष्ट करा. कष्ट करत राहिलं, त्याचं नाव घेत राहिलं तर आपलं सुद्धा दळण बरोबर दळून तो देतो, काही हरकत नाही. तर त्याच्यावर फक्त आपलं मन असलं पाहिजे, भक्ती असली पाहिजे. भक्तीचं आणखी उदाहरण, सेतू बांधत असताना रामाने जे दगड वापरले त्या प्रत्येक दगडावर जय श्रीराम घ्यायचं आणि समुद्रामध्ये सोडायचं. ते दगड तरंगायचे वर, आणि एकाला एक दगड असे तरंगत तरंगत सेतू तयार झाला. राम पाहत होता, सगळी वानरसेना काम करते, हनुमान त्याच्यावर जय श्रीराम लिहून देत आहे, एक एक बरोबर बरोबर सेतू तयार होतोय. रामालाही वाटलं आपणही काम करून बघावं, आपणही एक दगड टाकून बघावा. त्यांनी तो एक दगड घेतला आणि पाण्यात हळूच कुणाला दिसणार नाही असा सोडला. सोडल्याबरोबर तो दगडमध्ये पडला की सरळ बुडाला गेला. आता राम कुणी पाहिलं नाही असं वाटलं त्यांना, पण हनुमान होते हळू बाजूला. त्याने हळूच पाहिलं, आले जवळ आणि म्हणले, रामा काय चाललंय तुमचं? रामाने सांगितलं, तू दगड एक 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 पाण्यात सोडतोयस, तो तरंगतायत, आणि मी सोडून पाहिला तर तो जातोय. कशामुळं? तर हनुमानाने दिलेलं उत्तर फार छान आहे. रामा म्हणले, मी जो दगड टाकतो आहे त्याच्यात श्रीराम लिहिलेलं आहे, त्याच्यात श्रीराम आहे, आणि तू जो दगड सोडलेला आहेस तू सोडलेला आहेस. रामाने ज्याला सोडलं तो राम म्हणणार नाही तर काय करेल? त्याच्यामध्ये राम असायला पाहिजे, त्याच्यामध्ये मन असायला पाहिजे, त्याच्यामध्ये भक्ती असायला पाहिजे. माझी भक्ती त्या दगडात आहे आणि तुझं नाव आहे म्हणून तो करतोय. तू जो सोडलास त्याला तू सोडलेलं आहेस, त्याच्यावर नावही नाही भक्ती नाही, तो तरणारच नाही. म्हणून कसलाही दगड, आपण हे सगळे दगडच आहेत, जड आहेत, लक्षात ठेवा. आपण सगळे दगड आहेत. आपला दगड जर तारायचा असेल तर आपल्यात श्रीराम असला पाहिजे. म्हणून मनातून केलेल्या कामामध्ये एक प्रकारची शांती असते, प्रसन्नता असते, समाधान असते. लक्षात घ्या, जे जे लोक ईश्वराचं काम करतात त्या लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचं तेज असतं. कीर्तन करणारे महाराज असतील, महात्मा असतील, महात्मा गांधीसारखे लोक असतील, महात्मा फुल्यांसारखे लोक असतील, विवेकानंदांसारखे लोक असतील, तर त्यांच्या चेहऱ्यावर, लोकमान्य टिळकांच्या चेहऱ्यावर, विवेकानंदांच्या चेहऱ्यावर तुम्ही फोटोत पण पहा, एक वेगळं तेज आपल्याला दिसतं. तुम्ही महाराजांचा फोटो पहा, त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज दिसतं, आणि आपल्या चेहऱ्यावर एक वेगळं दुःख दिसतं नेहमी. त्याचं कारण असं आहे की त्यांच्यामध्ये जी प्रसन्नता आलेली आहे ती विकर्माने आलेली आहे. त्यांनी आयुष्यभर ईश्वर चिंतन केलेलं आहे, त्यांनी जे कर्म केलेलं आहे ते सगळं ईश्वराचं कर्म म्हणून केलेलं आहे. म्हणून आपोआप चेहऱ्यावर एक प्रकारची आभा पसरलेली असते, चेहऱ्यावर प्रसन्नता येते, शांतता येत असते. अशी शांतता आणि प्रसन्नता आपल्या चेहऱ्यावर जर यायची असेल तर त्याच्यावर विश्वास असला पाहिजे आणि त्याचं स्मरण केलं पाहिजे. आपण विहिरीतून पाणी काढण्याचा अनुभव
बऱ्याच जणांनी घेतला असेल. विहिरीतून आपण पाणी काढतो, घागर विहिरीमध्ये किंवा पोहरा सोडतो, तो पाण्यातून बाहेर येईपर्यंत अतिशय हलका लागतो, काही त्रास होत नाही आपल्याला. परंतु ज्यावेळेस पाण्यातून बाहेर येतो त्यावेळेस मात्र जड लागतो, मग मात्र शक्ती लावून ओढावं लागतं त्याला. जेवण केलं नसेल तर करून येऊन पुन्हा ओढावं लागतं. त्याचं कारण काय की पाण्यामध्ये आहे तोपर्यंत त्याला एक शक्ती मदत करत असते वर यायला. तसं सेवेमध्ये आहे तोपर्यंत एक प्रकारचा आनंद असतो. लक्षात ठेवा, पाणी आजूबाजूला आहे तसं पाण्यात जी शक्ती आहे तशी सेवेमध्ये शक्ती आहे. म्हणून सेवेत जर आपण काम केलं तर त्याचा आनंद येतो, त्याचं ओझं वाटत नाही. आणि सेवेच्या बाहेर येऊन जर आपण काम केलं, फक्त काम म्हणून केलं तर त्याचं ओझं वाटतं. पाण्याच्या बाहेर आणि पाण्याच्या आत, सेवेच्या आत आणि सेवेच्या बाहेर, ह्या दोन्हीचा विचार करा, म्हणजे या दृष्टांताचा अर्थ आपल्याला कळेल. आणि सेवा कर्म करत असताना आपण जे काही कर्म करतो त्याच्यावर बऱ्याच वेळेला टीका होऊ शकते, त्याची निंदा पण होऊ शकते. आपण उदाहरण म्हणून आपल्याला पाहता येईल, रवींद्रनाथ टागोरांनी सांगितलं की विकर्म केलं, मन लावून कर्म केलं, ध्येयानं प्रेरित कर्म केलं तर आपल्याला कोणीही निंदा किंवा वंदा काहीही फरक पडत नाही. आता महात्मा गांधींनी एक विचार मांडला की जोपर्यंत या देशातल्या गरीबातल्या गरीब माणसांना वस्त्र मिळत नाहीत तोपर्यंत मी अर्ध वस्त्राने राहीन. आणि ते फक्त धोती पंचा वापरून राहिले. आता इथं निंदा झाली की नाही, दिसायला कसे दिसत होते, गरीब भिकाऱ्यासारखे दिसत होते त्या वेशामुळे. परंतु त्यांना महात्मा पण कशामुळे प्राप्त झालं, त्यांनी इतरांचं दुःख जाणलं. तर इतरांचं दुःख जाणलं, समाजाचं दुःख जाणलं आणि आपणही त्याच्यात सामील झालो त्या दुःखामध्ये, तर महात्मा पण प्राप्त होत असतो. म्हणून टीका निंदा याचं स्तुतीमध्ये रूपांतर करता येतं जर आपलं कर्म विकर्म असेल तर, जर आपलं कर्म मन लावून असेल तर. म्हणून विकर्माने अशी शक्ती प्राप्त होते. आपण सावित्रीबाई फुलेंचं उदाहरण देतो. सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले भिडेवाड्यामध्ये मुलींचं शिक्षण घ्यायला जायचे, मुलींना शिकवायला जायचे. जात असताना वाटेमध्ये लोक त्यांच्या अंगावर शेण फेकायचे, त्यांना काही बोलायची. आता ही टीका किंवा निंदा होत असताना सावित्रीबाईला राग आला पाहिजे, त्यांना राग आला नाही. कशामुळे आला नाही, त्यांचं जे काम होतं मुलींना शिकवण्याचं ते एका ध्येयाने प्रेरित होतं, समाजाच्या भल्यासाठी होतं. त्यांना माहीत होतं की आपण समाजाच्या उपयोगाचं काम करतो आहोत आणि याचे रिझल्ट, याचे निकाल, याचा परिणाम उद्या चांगला येणार आहे. आज ज्या महिला अनेक काम करतायत, शिकतायत, ते सावित्रीबाईच्या कर्माचं फळ आहे. म्हणून त्यांचं कर्म हे मनातून होतं, भक्तीनं होतं, एका विशिष्ट ध्येयानं होतं, म्हणून ते विकर्म झालं. आणि त्याच्यामुळं निंदा टीका सहन करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये आली. संत गाडगे बाबा गावगाव कीर्तन करत फिरायचे, लोकांना अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचे. हे करत असताना त्यांच्याकडे काय होतं साधन, एक गाडगं होतं फक्त. ते गाडगं घेऊन ते फिरायचे म्हणून त्यांना गाडगे बाबा म्हणतात. ते गावात गेले अगोदर, ज्या गावात कीर्तन असेल त्या गावात अगोदर गेल्याबरोबर पूर्ण गाव झाडून काढायचे. खराटा होता एक जवळ, पूर्ण गाव झाडून काढायचे. मग आता हे कर्म करत असताना आपण उद्या फडा घेऊन रस्त्यावर जर उभं राहिलं, लोक काय म्हणतील, ती निंदा ती टीका आपण सहन करू शकत नाही. म्हणून मनात असूनही आपण ते करू शकत नाही. परंतु गाडगे बाबा सहन करायचे. ती सहनशक्ती कशामुळे येते, जेव्हा मनामध्ये हेतू स्पष्ट असतो की मला ह्या जगाचं भलं करायचं. अण्णा हजारे मिलिटरीतून रिटायर झाल्यानंतर घरी आले, घरी गेलेच नाहीत, डायरेक्ट ते बाहेर एक रामदेव बाबा काहीतरी मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जाऊन राहिले. आणि त्यांनी ठरवून टाकलं की याच्या पुढं घरी जायचंच नाही, संसार करायचा नाही. एक खराटा घेतला आणि सगळा गाव झाडून काढायचा. रोज सकाळी उठली, गावातली दारूची दुकानं असतील, तंबाखू गांजा काही मिळत असेल, सगळं बंद करून टाकलं. झाडं लावण्याचा संकल्प हाती घेतला. मग हे काम, सगळी कामं करत असताना खूप टीका झाली, खूप त्रास सहन करावा, लोकांनी हल्ले केले. हे सगळं सहन करण्याची शक्ती कशामुळे आली, समाजाचं भलं करण्याची इच्छा मनात होती. मन कुठं होतं, समाज हितात होतं, म्हणून हे सगळं सहन करण्याची शक्ती आली. म्हणून संत तुकाराम असतील, बाबा आमटेसारखे महारोग्यांची सेवा करणारे, प्रकाश बाबा आमटे पिक्चर पाहिला असेल तुम्ही, त्यांचं चरित्र वाचलं असेल. बाबा आमटे महारोग्यांची सेवा करतात, डॉक्टर असूनसुद्धा कुठल्याही प्रकारचं फीस मानधन न घेता
एक आश्रम स्थापन करून, दवाखाने स्थापन करून आदिवासींची सेवा करतात. त्यांच्यावर पण खूप टीका झाली असेल. राहतात साधं एकदम शेतकऱ्यासारखं. तर ती टीका सहन करण्याची शक्ती केवळ आणि केवळ समाजहिताचं काम करत असताना आपल्यामध्ये येत असते. संत ज्ञानेश्वरांना खूप त्रास झाला. आपण त्यांचं चरित्र तर नेहमी वाचतो. त्यांच्या जोळीमध्ये लोकांनी शेण टाकलं तरीसुद्धा त्यांनी ते सगळं सहन केलं. हे सहन करण्याची शक्ती फक्त ईश्वराशी जोडल्या गेल्यामुळे प्रत्येकात येत असते. म्हणून सेवेमुळे, मनामुळे भक्ती आणि भक्तीमुळे सेवा असं जर असेल तर देवाला सुद्धा बांधून ठेवण्याची शक्ती आपल्यामध्ये प्राप्त होते. कालच आपण सांगितलं, भक्त पुंडलिकाला वीट फेकली आणि विठ्ठलाला उभं केलं. देवाला बांधून ठेवण्याची शक्ती भक्तामध्ये येत असते. जर भक्ती पक्की असेल, सुदृढ असेल तर. आपण दुसरं उदाहरण सावतामाळी आहेत, संत नामदेव आहेत, संत नरहरी सोनार आहेत, संत जनाबाई आहेत. या सगळ्यांनी देवाला बांधून ठेवलं. कशाच्या आधारावर? भक्तीच्या आधारावर, मनाच्या आधारावर. भक्त प्रल्हाद याच्यासाठी देवांना अवतार घ्यावा लागला. नारायण नावाचा उच्चार करायचा नाही. हिरण्यकश्यपूने अन्याय केला. तेलामध्ये, उकळत्या तेलामध्ये टाकलं, कडेलोट केला, खूप त्रास दिला स्वतःच्याच मुलाला. काय तर देवाचं नाव घ्यायचं नाही. परंतु भक्त प्रल्हादांची निष्ठा पक्की होती. देवावर विश्वास होता. स्मरण सातत्यानं होतं. मन ईश्वर भक्तीत होतं. देवाला खांबातून यावं लागलं आणि सगळ्या अटी पूर्ण केल्या हिरण्यकश्यपूच्या आणि त्याचं पोट फाडलं. म्हणजे देव बांधून ठेवण्याची शक्तीसुद्धा भक्तामध्ये असते, जर भक्ती पक्की असेल तर. म्हणून ही जी भक्ती किंवा कर्म आहे हे जर श्रेष्ठ व्हायचं असेल तर आपल्यापासून देत असताना शुद्ध द्यायचं आणि समाजाकडून जसं येईल तसं घ्यायचं. एक झाड असतं, हे झाड आपल्याला काय काय देतं? पानं देतं, फळं देतं, फुलं देतं, सावली देतं, सगळं काही देतं. हे सगळं जे देतं ते कसं देतं? आपल्या उपयोगाचं देतं, हिताचं देतं, आपल्या आनंदाचं देतं. घेतं काय? आपण आपल्या सगळ्या घरातला कचरा सडवलेला, नासवलेला त्याच्या बुडाला नेऊन टाकतो, शेण टाकतो. जे सगळं वाईट आहे ते सगळं तो स्वीकारतो, कार्बन डायऑक्साईड घेतो आणि देताना ऑक्सिजन देतो. म्हणजे घेत असताना जे काही मिळेल ते घ्या. शुद्ध पाणी असेल, अशुद्ध पाणी असेल, जेवढा अशुद्ध असेल तेवढा खत चांगला. सगळं स्वीकारायचं आणि देत असताना फक्त आपण जे देत आहोत ते मात्र शुद्ध द्यायचं. असं जर असेल तर खऱ्या अर्थाने ती भक्ती आहे, त्या खऱ्या अर्थाने ते कर्म आहे. कमळ आहे. कमळ उगवतं कुठं? चिखलामध्ये उगवतं. आणि ते जे फूल आहे ते देवाला आपण अर्पण करतो. ते तेवढं विशुद्ध तयार होतं चिखलातून. म्हणजे चिखल घेतं आणि देतं सुगंध, देतं मध, देतं सुख, देतं आल्हाद. म्हणजे जे द्यायचं आहे ते सगळं चांगलं देतं. घेत असताना मात्र काय जे मिळेल ते घेतं. म्हणून घेत असताना जे ईश्वराने दिलेलं आहे ते चांगलं आहे म्हणून घ्यायचं आणि देत असताना ईश्वराला देतो आहोत म्हणजे चिखलातून यायचं आणि कमळ द्यायचं. अशी वृत्ती जर असेल तर खऱ्या अर्थाने भक्ती आपल्याला प्राप्त झाली असं म्हणता येईल. आता हा मार्ग दाखविला कुणी आपल्याला? संतांनी दाखवला. आपल्याला डायरेक्ट ईश्वरीने भेटला का? नाही. ईश्वर आहे आणि तो भेटतो याची जाणीव आपल्याला कुणी करून दिली? संतांनी करून दिली. मग आपल्याला जर भक्ती जागृत करायची असेल तर संतांच्या पायाजवळ जावं लागतं, संतांच्या सानिध्यात जावं लागतं. संतांनी आपल्या जीवनाचा दीप पेटवलेला आहे. संत स्वतः जळतात, इतरांना उजेड देतात. संत स्वतः झिजतात, इतरांना सुगंध देतात. संत स्वतः कष्ट करतात, इतरांना चांगली फळं देतात. म्हणून संतांच्या जीवनाचा जर अभ्यास केला तर आपल्याला ईश्वर प्राप्ती, मोक्ष प्राप्ती होऊ शकते. हे का करायचं? त्याच्यासाठी काही लोक काही प्रश्न विचारतात. पंढरपूरची वारी चालली होती आणि वारीमध्ये आता 18 लाख लोक होते म्हणजे यावर्षी. सगळ्याच प्रकारचे लोक असतात. जे काही मुद्दामही आलेले असतात, काय असतं वारीत बघावं म्हणून पण आलेले असतात, ज्यांची विठ्ठलावर भक्ती नसते, किंवा हे लोक का जातात हे बघायला पण आलेले असतात. भक्ती असते पण कशी भक्ती जागृत करावी हे पाहायला पण आलेले असतात. एक असाच शिकला सवरलेला माणूस होता. त्यांनी एका वारकऱ्याला विचारलं
की तुम्ही एवढे लोक आणि दरवर्षी येता असं सांगता. 400 वर्षापासून 500 वर्षापासून आमच्या घरात वारीची परंपरा आहे असं सांगता. दरवर्षी येता, एवढ्या संख्येने येता. खरंच तुम्हाला देव दिसलाय का? मोठा प्रश्न आहे. आता याला उत्तर काय द्यावं? त्यांनी म्हणजे आम्ही नाही पाहिला, ज्ञानेश्वरांनी पाहिला, तुकारामांनी पाहिला, जनाबाईंनी पाहिला, बहिणाबाईंनी पाहिला, मीराबाईंनी पाहिला, ह्या सगळ्यांनी पाहिला आणि आम्हाला सांगितलं की देव आहे आणि भेटतो, तुम्ही वारीला जा. याच वारी मार्गामध्ये ज्ञानेश्वरांना भेटला, तुकारामांना भेटला, मग आम्हाला कसं भेटत नाही? भेटेल ह्या आशेनं आम्ही दरवर्षी येतो. असं कसं होऊ शकते? म्हणजे तसा त्यांनी म्हणले तुम्ही विश्वास कसा ठेवला? याच्यासाठी एक फार मस्त उत्तर त्या महाराजांनी दिलं. त्यांनी काय सांगितलं की गावात अनेक कुत्री असतात, म्हणजे भटकत असतात, इकडं तिकडं 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 भटकत असतात. त्यांना कुणी भाकरी टाकतं किंवा न टाकतं हाड म्हणून हाकलून देतं. परंतु हीच कुत्री जेव्हा रात्री मळ्यावर येतात, शेतात येतात, तेव्हा त्यांना आम्ही भाकरी खाऊ घालतो. आमच्याकडे कमी असेल तर आमच्यातली थोडी त्याला खाऊ घालतो आणि ते तिथं राहतात, वास्तव्य करतात आणि रात्री तिथं झोपतात छान. आणि रात्री जर एखाद्याला चोर दिसला तर एक जण भुंकायला सुरुवात करतो आणि एक भुंकला की आजूबाजूच्या मळ्यात जेवढे कुत्रे आहेत ते सगळेच भुंकायला सुरू करतात. का भुंकतात? चोर आला म्हणून भुंकतात. पाहायला कुणी? एकाने. ऐक, पाहायला एकाने आणि भुंकारेच सगळे. म्हणजे कुत्री जर त्या एका कुत्र्यावर विश्वास ठेवतात तर माणसाने माणसावर का विश्वास ठेवला? आपण विश्वास ठेवायचा ना. संत ज्ञानेश्वरांनी पाहिला ना, मला पण दिसू शकतो. त्यांनी पाहिला, त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला, आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि वारीमध्ये पायी येतो, एवढा त्रास सहन करतो, पाऊस ऊन थंडी सगळं सहन करतो, आम्हाला भेटेल म्हणून. या जन्मात नाही भेटला, पुढच्या जन्मात भेटेल, आशा करायला काय हरकत? आणि जाणीव होते प्रत्येकाला. 35 इथं 3 किलोमीटर चालायला रिक्षा करावी लागते, आपल्या घरापासून मंदिरापर्यंत यायला रिक्षा करावी लागते, पंढरपूरपर्यंत 30-30 किलोमीटर चालत जातो आपण. शक्ती कुठून येते? शक्ती अशीच येत असते. ही जी शक्ती प्राप्त होते ती भक्तीनं प्राप्त होत असते. म्हणून त्या मार्गावर जायला पाहिजे. वारीच्या मार्गावर गेले की आपोआप शक्ती प्राप्त होते, आपोआप भक्ती प्राप्त होते. आणि म्हणून त्याही माणसाने विश्वास ठेवला. म्हणजे तू म्हणतोस तर मी विश्वास ठेवतो, चल तुझ्याबरोबर येतो, असं म्हणत म्हणत वारीची माणसं वाढत जातात. म्हणून जे जे करतो आपण त्याच्या प्रत्येकामध्ये भक्ती असली पाहिजे आणि ही भक्ती आपल्यात शक्ती निर्माण करते. आपण दान देतो. दान देत असताना किती रुपयाचं दान दिलंय आणि कुणी दिलंय याला काहीही महत्त्व नाही. कसं दिलंय याला जास्त महत्त्व. एखाद्या माणसाने 1 लाख रुपये दान दिले असतील आणि एखाद्या मजुराने 10 रुपये दिले असतील तर ते 10 रुपये त्या लाख रुपयापेक्षा श्रेष्ठ आहेत. कारण त्याचं मन, त्याची भक्ती किती आहे याच्यावर त्याचं मूल्य आहे. एका गावामध्ये एक श्रीकृष्णाची म्हणा, देवीची म्हणा, कशाची तरी धातूची मूर्ती करायचं ठरलं. जसं आता गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांचा धातूचा पुतळा करायचा ठरला आहे आणि सगळ्यांनी आपापले धातू जे काय खोरे टोपले असतील लोखंडाचे ते सगळे तिथे द्यायचे, सरकारला जमा करायचे आणि त्याचा एक मोठा उंच, जगात उंच असा पुतळा तयार करायचा. अशीच एक मूर्ती तयार करायची ठरली आणि ती मंदिरात बसवायची आहे. सगळ्यांनी, प्रत्येकाने आपल्याला जे जे शक्य असेल ते धातू घेण्यासाठी पैसे किंवा धातू आणून दिले. एका बाईने, तिच्याकडे काही नव्हतं, बिचारीकडे गरीब होती, तिने एक तांबडी पावली दिली. तांबडा रुपया. पूर्वी तांबडा रुपया होता, पैसा होता तांबडा, आमच्या लहानपणी होता. तो तांबडा पैसा दिला. तो सगळ्या धातूबरोबर वितळण्यासाठी गेला. तिथं वितळवला गेला आणि वितळवल्यानंतर त्याच्यापासून मूर्ती तयार केली. तेव्हा तो पैसा, त्याची जागा जी होती ती त्या देवाच्या हृदयाजवळ होती. कशामुळे होती? तो भक्तीचा पैसा होता. कोणी किती दिलं ह्याला महत्त्व नाही आहे, कसं दिलं, भक्तीनं दिलं ह्याला महत्त्व आहे, मनातून दिलं याला महत्त्व आहे. म्हणून किती दिलं हे महत्त्वाचं नाही. बऱ्याच वेळेला काय होतं की मग किती दिलं, अहो द्यावं लागेल की नाही. मला सांगा, एवढा मोठा हा गाडा चालवायचा आहे. हा हरिनाम सप्ताह घेणं साधी गोष्ट नाही आहे. याच्यासाठी अनेक जणांचे श्रम लागतात, अनेक रुपये लागतात, अनेक जणांनी रात्रंदिवस कष्ट करावे लागतात.
ही जी सगळी सेवेकरी मंडळी आहे, मी कुणाचे नाव घेत नाही, कुणी लहान मोठं नाही, सगळे सारखे. ताट उचलणाऱ्यापासून ही सगळी व्यवस्था करणाऱ्यापर्यंत सगळे सारखे. सगळ्यांनाच महाराजांचा आशीर्वाद आहे. ही सगळी यंत्रणा चालवायची असेल तर काही पैसा लागतो, खर्च लागतो. मग एखाद्याने जर विचार केला हा सगळा पैसा लागतो, तो मी कोणत्याही मार्गाने मिळवीन, रात्री एक चोरी करीन आणि आणून देईन, चालणार नाही. नाही झालं तर चालेल, देवाला चालेल का? नाही झालं तर चालतं, देवाला पण चालतं. परंतु वाईट मार्गाने कमवलेल्या पैशातून जर हे होणार असेल तर देवाला पण मान्य नाही आणि चालणार नाही. तुम्ही म्हणाल मग हे चालायचं कसं? नाही चालत तर चालेल, पण सन्मार्ग सोडू नका. जो तुमचा मार्ग आहे तो चांगलाच असला पाहिजे. एखादा पूल बांधाल, त्याच्यातले लाख रुपये खाल, अशा कार्यक्रमाला आणून द्याल, तो पूल उद्या पडेल, त्याच्या खाली 5-50 माणसं मरतील, इथं 4 लोक जेवून जातील, ऐकून जातील, काही उपयोग नाही आहे. मंदिरासमोरचा रस्ता तयार करत असताना त्या रस्त्यामध्ये जर तुम्ही थोडं डांबर कमी टाकलं आणि ते पैसे मंदिराला दिले, काही उपयोग नाही आहे. पैसा हा किती दिला त्याच्यापेक्षा तो कसा दिला हे महत्त्वाचं आहे. म्हणून देत असताना तो शुद्ध असला पाहिजे, विशुद्ध असला पाहिजे, मनातून असला पाहिजे, भक्तीतून असला पाहिजे, मग आपोआप सगळे कार्यक्रम होत असतात. म्हणून सन्मार्ग सोडायचा नाही, काही त्रास हो. संत एकनाथाचं उदाहरण आपण देतो. त्यांच्या अंगावर सकाळी सकाळी गंगा स्नान करून येत असताना एका विरोधकांनी म्लेच्छांनी त्यांच्या अंगावर थुंकलं. 1दा झालं, 2दा झालं, 3दा झालं, 50 वेळेस झालं, 100 वेळेस झालं. प्रत्येक वेळेस एकनाथ परत जायचे, परत स्नान करून यायचे. तो हरला, पाया पडला, म्हणला महाराज, ते म्हणजे मला क्रोध नाही, राग नाही, तुझ्यामुळे 100 वेळेस गंगा स्नान घडलं. एका जन्मात एका दिवसात 100 वेळेस गंगा स्नान, ह्याच्यापेक्षा मोठं पुण्य काय? सन्मार्ग सोडला नाही, किती त्रास होतो. सन्मार्गानेच चालायचं हे संतांनी दाखवून दिलंय. म्हणून प्रत्येक वाक्याला किंवा प्रत्येक ठिकाणी आपल्याला संत सज्जनाच्या सहवासात राहा हे याच्यासाठीच सांगितलंय की संतांनी हा मार्ग दाखवला आपल्याला, त्या मार्गाने आपल्याला जायचं आहे. म्हणून तो मार्ग आपण अवलंबायचा आहे. संतांनी जी कर्म केली ती निष्काम कर्म केली, फलाशा रहित केली. म्हणून त्यांना कोणत्याही कामाचं श्रम वाटलं नाही, त्रास वाटला नाही, दुःख सहन केलं, त्रास सहन केला आणि समाजाचं भलं केलं. कोणतंही कर्म करत असताना त्यात जर भक्ती असेल तर त्याचं रूपांतर सेवेत होतं आणि सेवा हा मोक्षाचा मार्ग आहे. आपण कशा कशात भक्ती ओतता येते बघू. आपण अन्न खातो, हे अन्न खायच्याऐवजी एखाद्याला मिळत नाही म्हणून तो उपाशी राहिला, एखाद्याला मिळत नाही म्हणून तो उपाशी राहिला, त्याने ईश्वराचा धावा करावा, त्याची व्यवस्था देव करी. परंतु आपण जे अन्न खात आहोत ते आपण जर भक्तीनं न खाल्लं, लक्षात घ्या, आपण ते भक्तीनं न खाल्लं तर उपवास होतो. भूक नाही, भुकेमध्ये भक्ती असेल तर उपवास होतो, त्याचं नाव बदलतं. भक्ती शब्द घातला की प्रत्येकाचं नाव बदलत जातं. भुकेमध्ये भक्ती, उपवास होतो. पाण्यामध्ये भक्ती, सकाळी हीच मोटार चालू केली, एक कळशीवर पाणी घेतलं, अभिषेक केला, कळशीत शिल्लक राहिलेलं पाणी आणि अभिषेकानंतरचं पाणी त्याला आपण तीर्थ म्हणतो आणि कळशीतल्या पाण्याला पाणी म्हणतो. त्याच पाण्याचं नाव बदललं, कशामुळं? त्या पाण्यात भक्ती शिरली, त्या पाण्यात मन शिरलं, त्या पाण्यात जे कर्म केलेलं आहे त्या कर्मात भक्ती आली, म्हणून त्याचं नाव बदललं, पाण्याचं तीर्थ झालं. आपण प्रवास करतो, पंढरपूरला आपले कुणीतरी पाहुणे आहेत, मेहणे आहेत, त्यांना भेटायला म्हणून आपण गेलो, प्रवास झाला. आपण गावोगाव फिरून आलो, प्रवास झाला. पण पंढरपूरला जर विठ्ठलाला भेटायला गेलं तर वारी झाली, ती तीर्थयात्रा झाली. प्रवासाचा शब्द फक्त भक्तीमध्ये टाकल्यामुळं काय होतो? तीर्थयात्रा. भक्ती हा शब्द ज्याच्यात तुम्ही ॲड कराल, भक्ती शब्द ज्याच्यामध्ये तुम्ही मिसळाल, त्या प्रत्येकाचं नाव बदलतं. म्हणून प्रवासाची जर तीर्थयात्रा करायची असेल तर आपल्याला भक्ती करावी लागते. संगीत आहे, मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, घुंगराचा आवाज संगीत आहे, टाळाचा आवाज पण संगीत आहे. परंतु टाळाचा आवाज हे भजन आहे, टाळाचा आवाज हे कीर्तन आहे. कशामुळं? त्याच्यामध्ये भक्ती आहे. संगीतामध्ये जेव्हा भक्ती येते तेव्हा ते संगीत भजन होतं. लोकसंगीतामध्ये भक्ती येते तेव्हा भारूड होतं.
ह्या प्रत्येकाचं नाव बदलतं. भक्ती आली की त्याचं नाव बदलतं, त्याचं वजन वाढतं. जसं कागद आहे त्याच्यावर गव्हर्नरची सही झाली की त्याचं मूल्य वाढलं. त्याची नोट झाली की त्याची किंमत वाढली. त्याला जपू ठेवतो आपण. कागद असेल तर फेकून देतो. जर फेकून द्यायचं नसेल, आपलं जीवन पण असं फेकून द्यायचं नसेल, तर आत भक्ती शिरली पाहिजे. भक्ती शिरली की आपण पण देव होतो. म्हणून आपला देव करायचा असेल तर आपल्या शरीरात पण भक्ती शिरली पाहिजे. आपण घरामध्ये जर भक्तीचं घर असेल तर ते मंदिरासारखं असतं. एखाद्या घरात गेलं की देव नाही, देवपूजा नाही, शांतता नाही, नेहमीच काहीतरी भांडणे, घरामध्ये कलह आहेत. अशा घरामध्ये 5 मिनिट पण थांबा वाटत नाही. पण एखाद्या घरामध्ये काय असतं, खूप स्वच्छता असते. घरात देवपूजा केलेली असते, देवाला फुलं वाहिलेली असतात, उदबत्ती लावलेली असते, दिवा लावलेला असतो. हे सगळं वातावरण पाहिलं, घरामध्ये एखादी देवाची फोटो लावलेली असते, महाराजांचा, मायबाईचा फोटो असतो, आपोआप त्या घराचं मंदिर होतं, तिथं बसावं वाटतं. घराचं मंदिर करायचं असेल तर भक्तीचं वातावरण आत पाहिजे. बघा, प्रत्येक जी गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे त्या सगळ्याचं मूल्य एकदम बदलतं. पोह्याचं मूल्य सोन्याने चुकवता येत नाही, हे सिद्ध होतं. म्हणून कृतीमध्ये जर आपल्या भक्ती असेल तर ती सेवा होते. मानवात जर भक्ती असेल तर माणुसकी होते. म्हणून कुठलंही कर्म करत असताना आपल्या घराचं मंदिर करायचं असेल, देहाचं मंदिर करायचं असेल तर याच्यामध्ये भक्ती हा शब्द आला पाहिजे. एक सोपं आणि साधं उदाहरण शेवटी देतो. आपण अभिषेक करतो देवाला. अभिषेक याचा अर्थ काय आहे? त्याच्यावर जलधारा वाहतो, पाणी वरून धारेनं सोडतो, सतत धार त्याच्यावर सोडतो, याला अभिषेक म्हणतात. परंतु जर फक्त पाणी सोडलं तर हा अभिषेक काय होईल? दगडावर पाणी होईल. एक दगड दुसऱ्या दगडाला पाणी घालतो आहे असा त्याचा अर्थ होईल. एक दगड म्हणजे पाणी घालणाराही दगड आणि ज्याच्यावर पडतोय तोही दगड. परंतु त्या पाण्यात आता काय करा, तुम्ही नामस्मरण हा शब्द घाला. ओम नमः शिवाय म्हणत महादेवावर पाणी टाका. जय श्री कृष्ण हरे राम हरे कृष्ण म्हणत रामावर आणि कृष्णावर पाणी टाका. ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत मूर्तीवर पाणी टाका. ओम नरसिंहाय नमः म्हणत लक्ष्मी नरसिंहाय नमः, लक्ष्मी व्यंकटेशाभ्यो नमः असं, लक्ष्मीनारायणाय नमः असं म्हणत त्या मूर्तीवर पाणी टाका. काय होईल? हा अभिषेक होईल खऱ्या अर्थाने. म्हणजे त्या पाण्यामध्ये जोपर्यंत तुम्ही नामस्मरण टाकणार नाही, त्या पाण्यामध्ये जोपर्यंत आपण भक्ती टाकणार नाही, तोपर्यंत तो अभिषेक होत नाही. जेवढ्या वेगाने तुम्ही पाण्याची धार टाकताय तेवढ्याच वेगाने तुम्ही नाव घेत गेलात तर तो अभिषेक देवाला पावेल. नाहीतर एक दगड दुसऱ्या दगडाला अंघोळ घालतोय असा त्याचा अर्थ होईल, असं देवानेच सांगितलं. म्हणून चिंतनाने त्या अभिषेकाचं फळ आपल्याला मिळतं. म्हणून चिंतन असायला पाहिजे, फक्त कृती करून चालत नाही. मनामध्ये देव असला पाहिजे. आपल्यातला देव जागा झाला, आपल्यातलं स्मरण जागा झालं की पुढची पिंडसुद्धा दगडाचा देव होते. देव दगडात नसतो, देव पिंडीत नसतो, देव मूर्तीत नसतो, देव आपल्या ठाई असतो. तो जागा करणे यालाच अध्यात्म म्हणतात आणि यालाच आपण दिव्यज्ञान असं म्हणतो. आज आपल्याला एवढं कळलं की प्रत्येक कर्मात मन आणि भक्ती असेल तर आपल्याला ईश्वर प्राप्त होतो. हेच दिव्यज्ञान आहे आणि हेच दिव्यज्ञान प्राप्त झालं ते सगळ्यांना व्हावं, सगळ्यांना ईश्वराचं दर्शन व्हावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि आजची सेवा इथे संपवतो. जय श्रीकृष्ण. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. संत श्री सद्गुरु चूड़ामणि बालादास महाराज की, रेणुका माता की, सब संतन की जय. जय.